Hello, my dear children. Welcome again in my YouTube channel. Myself Sushma Selukar, and today we are going to learn the lesson of 7th standard English language 3.3 news analysis. But before that, don't forget to like, share, and subscribe to my channel. Let's begin now. 3.3 news analysis. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. बऱ्याच जणांना असं वाटतं की पेपरमध्ये जे छापून आलेलं आहे, जे प्रिंटेड आहे ते खरं आहे आणि विश्वासार्ह आहे. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन और न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच और डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. पण अशा पण काही जाहिराती किंवा असं काही लिहून आलेलं असतात न्यूज की ज्या टॅली होत नाही फॅक्टशी, म्हणजे त्या खऱ्या आहेत का नाही. मग आर ओन एक्सपिरियन्सेस, आयडियाज एटसेट्रा, म्हणजे फॅक्ट्स, आपला अनुभव याच्याशी ते टॅलीच होऊ शकत नाहीत. अशा सुद्धा बातम्या पेपरमध्ये येतात. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड और हिअर बिफोर वी फॉर्म अवर ओपिनियन. त्यामुळे जे आपण वाचत आहोत किंवा जे आपण बोलत आहोत, आपलं मत व्यक्त करत आहोत, त्यासाठी आपलं स्वतःचं मत तयार असणं आधी हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ते एक्सप्लेन करू शकतो. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ अन ओपन माइंड, आणि तुम्ही ते विचार करून केलं पाहिजे. म्हणजे डोळे झाकून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं इथं सांगितलेलं आहे. आता न्यूज अनालिसिस मध्ये 4 न्यूज दिलेल्या आहेत, तर त्याच्यापैकी पहिली न्यूज आता आपल्याला बघायची आहे. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. दिस इज द फर्स्ट न्यूज. ही पहिली बातमी आहे. आता बघा, तुमच्या समोर पुस्तक काढून ठेवा तुम्ही. बेंगलुरू. आता बेंगलुरू म्हणजे ही तिथं घडलेली घटना आहे, बातमी तिथली आहे ही बेंगलुरू मधली. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. आता बघा, बेंगलुरू मध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटचं नाव आलेलं आहे बघा बरं इथे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, जे बेंगलुरूला स्थित आहे, त्याने हॅज रिसेंटली इश्यूड. इश्यूड म्हणजे जाहीर केलेला आहे. इश्यूड, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड? मेड समथिंग नोन फॉर्मली, म्हणजे काही अशा गोष्टी की ज्या त्यांनी सगळ्यांना औपचारिकरित्या जाहीर केलेल्या आहेत. आता त्या कोणाला जाहीर केल्या बघा, सगळ्यांना म्हणजे कोण हे बघा. आता इश्यूड अ लिस्ट ऑफ, बरं कशाची लिस्ट जाहीर केली आहे? डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय नाही करायचं. फॉर म्हणजे कोणासाठी? कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट. कॅन्डिडेट म्हणजे द स्टुडंट टेकिंग अन एक्झामिनेशन, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. कोणती एंट्रन्स टेस्ट? टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर. या वर्षी प्रतिष्ठित कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट मध्ये एंट्री करण्यासाठी, त्यांच्या टेस्ट देण्यासाठी हे गोष्टी डूज अँड डोंट्स ही लिस्ट यांनी इश्यू केलेली आहे. कोणी? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी यांनी. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, बूट्स, इव्हन सॉक्स. काय आहे त्याच्यामध्ये की कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड, त्यांना परवानगी देण्यात येणार नाही. टू एंटर द एक्झामिनेशन, परीक्षेमध्ये अशा मुलांना परवानगी देण्यात येणार नाही की वेअरिंग, ज्यांनी काय घातलेले आहेत, ज्यांनी शूज घातलेले आहेत, बूट, शूज, सॉक्स असं घालून त्यांना एक्झामिनेशन हॉलमध्ये परवानगी देण्यात येणार नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड include mobile phone, microphone, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or black papers and even pens also. आता ह्या तर गोष्टी आहेतच, त्याच्यासोबत अजून काय काय तुम्हाला तिथे अलाउड नाही आहे? एअरफोन, एअरप्लग, कॅल्क्युलेटर, मायक्रोफोन, ब्लँक पेपर्स वगैरे ह्या गोष्टी तिथे अलाउड नाही आहेत. आणि पेन सुद्धा न्यायचा नाहीये. द पेन विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. तो पेन तुम्हाला इन्व्हिजिलेटर्स कडून तिथे दिल्या जाईल. म्हणजे तुम्ही शूज, सॉक्स, तुमच्यासोबत पॅड किंवा कोणत्याही परीक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या न्यायच्या नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला पेन कोण प्रोव्हाइड करणार आहे? इन्व्हिजिलेटर्स. इन्व्हिजिलेटर्स म्हणजे द पर्सन हु आर अपॉइंटेड टू सुपरवाइज द स्टुडंट्स टेकिंग अन एक्झाम.
म्हणजे ज्या वेळेला तुम्ही परीक्षेत हॉलमध्ये एंट्री करता तर त्यावेळेला जो टीचर तिथे असतो, सुपरवाइज करतो तुम्हाला, त्याला इन्व्हिजिलेटर असं म्हणतात. तर अशी ही बातमी आहे. ठीक आहे, तर ही नंबर 1 ची बातमी. नाव नेक्स्ट न्यूज. सेकंड न्यूज इज रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. दुसरी न्यूज अशी आहे पेपरमध्ये आलेली की रितिकाने तिच्या ऍक्टिंग मधून निवृत्ती घेतली. टेक अ ब्रेक म्हणजे निवृत्ती घेतली, म्हणजे आता इथून पुढे ती ऍक्टिंग करणार नाही. ओके, आता ही बातमी कुठली आहे बघा बरं, कसं लिहिलेलं आहे तिथं, मुंबई सप्टेंबर 9. मुंबईची ही बातमी आहे 9 सप्टेंबरची. बघा, फेमस ऍक्ट्रेस रितिका who is believed to be the most highly paid star in Bollywood. फेमस ऍक्ट्रेस रितिका, ओके, जी काय म्हणून ओळखले जाते, फेमस हायली पेड स्टार. हायली पेड म्हणजे हु गेट्स द हायेस्ट अमाउंट, जी तिच्या अभिनयाबद्दल जास्तीत जास्त किंमत घेते. स्टार इन बॉलिवूड, बॉलिवूड मीन्स इन फिल्म इंडस्ट्री, इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन्स. आणि तिनं हे ठरवलेलं आहे की अभिनयातून निवृत्ती घ्यायची. सेट टू ब्रेक द हार्ट्स म्हणजे तिच्या चाहत्यांचं मन तोडणं, हृदय तोडण्याचं तिनं ठरवलेलं आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Aunt next month. In an informal chat, अनौपचारिक गप्पा कोणासोबत, विथ जर्नलिस्ट, जर्नलिस्ट सोबत म्हणजे पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना she revealed. What is the meaning of revealed? Made something known to somebody, म्हणजे हे कोणाला माहित होण्यासाठी काहीतरी गोष्ट, कोणती तरी गोष्ट सांगणे, माहित व्हावं हे दुसऱ्यांना, यासाठी सांगणे. रिवेल्ड, तिने जाहीर केलं दॅट शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म. नॉट साइन, साइन करणे फिल्म म्हणजे काय की ऑफिशियल अग्रीमेंट. अग्रीमेंट म्हणजे जो फिल्म निर्माता असतो, प्रोड्युसर असतो, त्याच्याशी काही अग्रीमेंट तयार केलेलं असतं, ते अग्रीमेंट साइन करणे म्हणजे. ठीक आहे, ते अग्रीमेंट ती साइन करणार नाही, फिल्म साइन करणार नाही. आफ्टर कम्प्लिटिंग, काय कम्प्लीट केल्यानंतर, हर बिग बजेट मूवी, बिग बजेट, खूप बिग बजेटची जी मूवी आहे त्या मूवीचं नाव काय आहे, अँट. ती दुसऱ्या महिन्यामध्ये, आता पुढच्या महिन्यामध्ये कम्प्लीट होणार आहे. ती कम्प्लीट झाल्यानंतर ती आता कोणताही चित्रपट स्वीकारणार नाही, असं तिने पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं. शी रिफ्युज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. पण मग पत्रकारांनी ज्या वेळेला तिला विचारलं की तुम्ही असा निर्णय का घेतला आहे, तर तिने त्याचं कारण सांगण्यास नकार दिला. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. पण असं कळालं आहे की ते करिअर तिथेच स्टॉप करून तिने पॉलिटिक्स म्हणजे राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे ती आता राजकारणाकडे वळली आहे आणि तिथे आपलं करिअर करणार आहे. अशी दुसरी न्यूज आहे. न्यूज नंबर 3, मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, म्हणजे इतिहासातील सर्वात महाभयंकर असा काळ. आता ही बातमी, ही न्यूज कुठली आहे तर लंडन. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न्ड दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन द हिस्ट्री टुडे. आता एका फेमस भौतिक शास्त्रज्ञाचं नाव इथं आलेलं आहे, ते म्हणजे स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग या फेमस प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं होतं की मॅनकाइंड इज फेसिंग, मानवजात, मॅनकाइंड म्हणजे मानवजात, द मोस्ट डेंजरस टाइम इन द हिस्ट्री टुडे, इतिहासातील सर्वात महाभयंकर काळ आपण फेस करत आहोत. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस. त्यांनी पुढे असं म्हणलेलं आहे की वर्ल्ड टुडे, वर्ल्ड म्हणजे पण मानवजातीसाठी चाललेलं आहे, मॅनकाइंड, वर्ल्ड, अर्थ सगळे एकाच अर्थाने आलेले आहेत. टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस, खूप मोठ्या अशा संकटांना आपण सामोरे जात आहोत. लाईक म्हणजे जसे क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, इपिडेमिक डिझिजेस. म्हणजे कोणते कोणते चॅलेंजेस आहेत, क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन आणि इपिडेमिक डिझिजेस. म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणामधले बदल, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ आणि इपिडेमिक डिझिजेस म्हणजे साथीचे रोग. बघा, आता जर विचार करायला गेलं तर या तिन्ही पैकी भयानक कोणतं असेल बरं? सगळ्यात वातावरण बदल असेल,
ओव्हर पॉप्युलेशन असेल का एपिडेमिक डिझीज असेल, जरा विचार करा बरं तुम्ही आता याच्यावर. ते ही न्यूज वाचल्यानंतर पुन्हा आपण याच्याकडे जाणार आहोत. बघा, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप द एबिलिटी टू एस्केप इट. आपण आपली टेक्नॉलॉजी, आपलं विज्ञान इतके प्रगत केलेलं आहे की आपण ह्या प्लॅनेट पण शब्द पृथ्वीसाठीच आलेला आहे, ह्या प्लॅनेटला डिस्ट्रॉय करू शकतो, पण ह्या प्लॅनेटला आपण कसं वाचवायचं ह्याचं मात्र आपण अजून तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही. परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. अजून बऱ्याच वर्षांनी, फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ, आतापासून 100 वर्षांनी, जवळपास 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतील वर्षांनी, आपण आपल्या कॉलनीज म्हणजे वसाहती कुठे निर्माण करू शकू? परग्रहावर. स्टार्स म्हणजे कोणत्या परग्रहावर आपण राहू शकू, कॉलनीज निर्माण करू. पण सध्या तरी या पृथ्वीशिवाय आपल्याला पर्याय नाहीये आणि वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन या पृथ्वीला वाचवण्याचा विचार केला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. नुसतं विचार नाही तर त्या विचाराला कृतीत आणलं पाहिजे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. स्टीफन हॉकिंग याने हे आत्ताच लिहिलेलं आहे. न्यूजपेपरचं नाव कोणतं आहे, कोणत्या न्यूजपेपरमध्ये हे आलेलं आहे? गार्डियन न्यूजपेपर. याच्यामध्ये त्याने आत्ताच सांगितलेलं आहे आणि या गार्डियन न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. चला तर मग आता आपल्याला याच्याकडे वळायचं आहे. क्लायमेट चेंज. आपण कोणत्या कोणत्या संकटांना सामोरं जातोय? तर क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, इपिडेमिक डिझीज. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरण बदल, ओव्हर पॉप्युलेशन लोकसंख्या वाढ, इपिडेमिक डिझीज साथीचे रोग. तर विचार जर करायला गेलं तर इपिडेमिक डिझीज, साथीच्या रोगावर आपण कंट्रोल करता येईल, आपल्याला करू शकतो. ठीक आहे, बऱ्याच शोधानंतर कंट्रोल होऊ शकतं. ओव्हर पॉप्युलेशन सुद्धा कंट्रोल होऊ शकतं. पण क्लायमेट चेंज कंट्रोल करता येईल का आपल्याला? मग सगळ्यात डेंजर कोणतं संकट आहे आपल्यासाठी? तर सगळ्यात भयानक असं संकट जे आहे ते आहे क्लायमेट चेंज, वातावरणामधील बदल. बघा इथं प्रश्न आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस? तर आय थिंक इन माय व्ह्यू क्लायमेट चेंज इज अ सिरियस प्रॉब्लेम इन फ्रंट ऑफ मनकाइंड. आपल्या समोर असलेला सिरियस सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे तो क्लायमेट चेंज हा आहे. न्यूज, क्विक क्युअर फॉर ऑल आइलमेंट्स म्हणजे सर्व आजारांवर शीघ्र उपाय. बघा, स्टाफ रिपोर्टर कवठे आता यांच्याच रिपोर्टरनी ही न्यूज दिलेली आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी इयर टू रालेवाडी इन टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आता 100हून जास्त किंवा 100 तरी कमीत कमी अशी माणसे ही रालेवाडी या ठिकाणी, आंबेगाव जवळ एक गाव आहे, तिथे जमा होतात. दे वेट इन लॉंग वाइंडिंग क्यूज इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा. ते तिथे उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहतात त्यांचा नंबर येईपर्यंत. एक स्पेशल पूड त्यांना घ्यायची असते. कोणाकडून? मिरी बाबाकडून. हु क्लेम्स दॅट इट क्युअर ऑल सॉर्ट्स ऑफ डिझिजेस. हु क्लेम्स, मग हे हु कोणासाठी आलेलं आहे? हे हु आलेलं आहे मिरी बाबासाठी. मिरी बाबांचा असा दावा आहे की ही जी पूड आहे ही प्रत्येक प्रकारच्या रोगावर इलाज करू शकते. According to him, he has developed his powder from a special herb in the Himalayas. According to him, त्यांच्या मते त्यांनी ही पावडर हिमालयामधल्या स्पेशल अशा विशेष अशा वनस्पती एकत्र करून बनवलेली आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम. अनविलिंग, त्याचं नाव सांगण्याची इच्छा नाहीये त्यांनी रिपोर्टरला किंवा कोणालाही याचं नाव सांगितलेलं नाही. अँड सोर्सेस ऑफ द हर्ब, पण हे नेमकं काय आहे ही वनस्पती हे त्यांनी सांगितलेलं नाही. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हेल्ड टू हिम. ते तुम्हाला बरं करू शकतं, फक्त एवढं लक्षात घ्या. ही ऑफर्स इट ॲट ₹25 पॅकेट आणि ही पूड 25 रुपयाला त्या पॅकेट मध्ये जेवढी क्वांटिटी आहे ती या पुडीची ती 25 रुपयाची आहे. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिमालय. प्रत्येक पॅकेटवर त्यांचा आशीर्वाद असतो. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. आता सम ऑफ हिज फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, त्यांच्या अनुयायांचा असा दावा आहे की या पावडरमुळे बरेच जण नीट होताना त्यांनी डोळ्यासमोर पाहिलेले आहेत, असं
त्यांची शिष्य म्हणतात. However, पण डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज, आंबेगावच्या सरकारी रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर कर्णिक हे म्हणतात की द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज्ड इन द लास्ट फ्यू वीक्स. या मागच्या काही आठवड्यांपासून त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधले त्यांच्या दवाखान्यामधील पेशंटमध्ये वाढ होत आहे असं यांचं म्हणणं आहे. मग बघा, आता ह्या न्यूजमध्ये तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की न्यूज तर आहे, प्रिंटेड आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवायचा का, ती रिलायबल आहे का आपलं डोकं वापरायचं आणि विचार करायचा आपण ठरवायचं आहे. आता इथे टायटल पण दिलेलं आहे, तर बघा, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, इथे क्वेश्चन मार्क आहे दिसतोय. तर हा क्वेश्चन मार्क का दिलेला असेल? ही न्यूज खरी आहे का नाही याबाबत ज्याने न्यूज लिहिलेली आहे त्यांनाच डाऊट आहे. तुम्ही सुद्धा ह्याच्यावर ओपन माइंडेडली म्हणजे विचार करा आणि मगच विश्वास किती ठेवायचा हे तुम्ही ठरवा. हे या साईनचा उद्देश आहे तुम्हाला सांगण्याचा. ही बातमी तर तुमच्यापर्यंत आली, पण तुम्ही विश्वास ठेवणार आहात का नाही हे तुमच्यावर आहे. म्हणजे डाऊट आहे देणाऱ्याला सुद्धा इथे की असं होऊ शकतं का. पण खरंच विचार करा बरं, खरंच कोणती एक पूड प्रत्येक रोगावर इलाज बनवू शकेल का? विचार करा आणि ही न्यूज किती रिलायबल आहे हे ठरवा. म्हणजे इथे तुम्हाला एवढ्या या ज्या न्यूज दिलेल्या आहेत त्या 4 न्यूज दिलेल्या आहेत. आतापर्यंत आपण 4 न्यूज घेतल्या. मग कोणत्या न्यूज खऱ्या आहेत, कोणत्या न्यूजवर विश्वास ठेवायचा, कितपत बरोबर आहे, सत्यता याची पडताळून बघायची. म्हणजे या प्रकारे तुम्ही तुमच्या बुद्धीला सवय लावायची आहे. हा हेतू ह्या न्यूज इथे ज्या दिलेल्या आहेत न्यूज अनालिसिसचा हा हेतू आहे आणि तो तुम्ही लक्षात घ्या. अंधपणे विचार न करता कोणत्याही गोष्टीवर विश्वास टाकू नये. Dear students, don't forget to like, share and subscribe to my channel.